आपल्या बापाचं आणि आपलं असं एक वेगळं नातं असतं. मी आणि माझा बाप. व्यंकटेश माडगुळकरांनी अनुवादित केलेलं लाफ्टर विथ माय फादर हे पुस्तक फार खोमाजदार पुस्तक आहे. त्यातला एक किस्सा तुम्हाला मी ऐकवतो. एकदा असं झालं, एकदा माझी बहीण एकटीच मध्यरात्री उठली आणि विवळायला लागली. सर्वांच्या आधी आई जागी झाली. उठून बहिणीपाशी गेली. तिला समजावू लागली. ते सगळे ऐकून माझ्या इतर बहिणीही जाग्या झाल्या आणि उगच गहिवर घालायला लागल्या. मग माझा बाप जागा झाला. त्यानं आधी हुशारी करून कंदील लावला. तोंडावर उजेड पडताच बहिणीनं लाजून मान खाली घातली. आईनं विचारलं, काय ग? बहीण म्हणाली, मी गर्वार राहिले. आई म्हणाली, अगं अशी कशी राहशील? तू तर एवढीशी आहेस. ह्या वयात गर्वार पण येत नाही. पण मी सांगते ना, मी आहे म्हणून, बहिणीनं पुन्हा रडून सांगितलं. मग माझा बाप तिच्यासमोर बसला. आपला हात त्याने मुलीच्या पोटावर ठेवला. हलके गोल फिरवला. आपण गर्वार आहोत असं वाटतंय तुला? बाप म्हणतो. बघा की तुम्हीच आहे ना, बहीण म्हणाली. बापाने नीट पाहिले. तो खरेच आत काहीतरी हलत होते. बाप फारच घाबरला. आईला तर धक्काच बसला. तिने विचारले, कोणापासनं राहिलीस ग? कोणापासनच नाही. अगं मग हे कसं झालं? बापानं विचारलं. मग बहीण झोपली होती ती उठून बसली आणि तिने अंगावरले काढले तर त्याबरोबर एक भला मोठा बेडूक टणकन बाहेर पडला. आईला तर चक्करच आली. माझ्या बापाने हातातला कंदील खाली टाकला. सगळे रॉकेल खाली सांडले. पांघरुणाने पेट घेतला. हे बघून माझ्या भावाला इतके हसू आले की पोटात दुखायला लागेपर्यंत तो जमिनीवर गडबडा लोळून हसू लागला. आग विझवली. आई ही शुद्धीवर आली. आम्ही सर्वजण आपापल्या अंथरुणावर जाऊन पडलो. झोपेची आराधना करू लागलो. बराच वेळ सगळे शांत राहिले. आता इतक्यात झोप लागणार असे वाटू लागले तर माझा बाप जो हसू लागला तो थांबेच ना. असं हे अनेक विनोदाने भरलेलं पुस्तक आहे. या बापाचं आणि या लेखकांचं नातं फार गोड आहे. सुंदर पुस्तक, मी आणि माझा बाप.